आनंद भाऊ, काय सांगाल गेल्या 4 दिवसांपासून या चोपडा शहरातील महिलांचं बेघर झालेलं आहे, त्यांना या ठिकाणी शिवतीर्थ मैदानावरती आंदोलन सुरू आहे, काय उपोषण चालू आहे, काय मागणी आहे आज? गेल्या 30 मई 2026 ला चोपडा शहरात वार्ड क्रमांक 34 मध्ये नगरपालिकेच्या हद्दीत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले यांनी बेकायदेशीररित्या यांना कुठलीही पूर्व सूचना न देता यांचे घरं, यांच्या संसारोपयोगी वस्तू, सर्व गोष्टी यांनी बुलडोजरच्या मदतीने सर्व उद्ध्वस्त केले, यांना बेघर केलं. आता अशी परिस्थिती असताना या महिला ज्या बेघर झालेल्या होत्या, तर या महिलांपैकी एक महिला जी 4-5 दिवस उपाशी होती, तिच्या पोटात अन्न नव्हतं, डोक्यावर छत नव्हतं, ऊन तापलेलं होतं मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि तो मृत्यू झाल्यानंतर पोलीस निरीक्षक देसले यांनी त्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाकरता हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तात्काळ तिचा दफनविधी केला. तर आम्ही निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि अनेक प्रश्न उपस्थित केले, परंतु आम्हाला एकाही प्रश्नाचं आजपर्यंत उत्तर मिळालं नाही. की एक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तिच्या पोटात अन्न नव्हतं, तिच्या डोक्यावर छत नाही, अशा परिस्थितीचा मृतदेह आढळून आला, परंतु पोलीस निरीक्षक देसले यांनी त्या महिलेची ओळख पटवून घेण्याकरता कुठलेही प्रयत्न केलेले नाही. अशा अनेक घटना आहे ज्या घडलेल्या आहे आणि यांना कुठंतरी या महिलांना ज्या बेघर झालेल्या, आज या बेघर भूमीहीन महिला आहे आणि आता सध्या तर निराधार निराश्रित आहे, यांना कुठलाही आश्रय नाही आहे. त्याच्याकरता यांनी गेल्या महिन्यात 10 दिवस तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि अक्षरशः जेव्हा पाऊस पडला तर यांनी तहसीलदार कार्यालयात 10 दिवस त्यांनी आश्रय घेतला. आपलं पावसापासून वाचण्याकरता ते तहसीलदार कार्यालयात झोपले, तरीही शासन प्रशासनाने यांना न्याय दिलेला नाहीये. म्हणून या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे. आता परिस्थिती काय आहे? यामध्ये किती महिलांची प्रकृती खराब झाली, काय? आता गेल्या 4 दिवसापासून या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. तर आता जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे जे गोपनीय विभागाचे भरत चव्हाण यांचा फोन आला होता की बाबा डॉक्टरांचे रिपोर्ट आले की 4 महिलांना तात्काळ आपण ॲडमिट केलं पाहिजे हॉस्पिटलला. रात्री सुद्धा एक महिलेची तब्येत खराब झाली, परंतु काल दुपारपासूनच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचा कुठलेही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं परिस्थिती अशी झाली की आमचे इथं 2च पुरुष कार्यकर्ते इथं होते आणि या 20-22 महिला. आता त्या ज्या महिलेची तब्येत खराब झाली तर आम्ही करायचं काय, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फोन केला. तर तिथल्या ठाणे अंमलदारांनी सांगितलं की बस ठीक, आम्ही पाठवतो थोड्या वेळात, परंतु 1 तास निघून गेला. त्या महिलेची प्रकृती आणखी जास्त खालावली. मग आमच्या कार्यकर्त्यांनी 108ला फोन केला, ॲम्ब्युलन्स बोलवली, परंतु त्या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्समध्ये कार्यकर्त्यांनी जायचं तर या इतर महिलांजवळ थांबायचं कोणी, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग नाविलाजाने आम्हाला 112ला कॉल करावा लागला. 112 आले, त्यांनी विचारणा केली आणि तेव्हा मग आमच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेला हॉस्पिटलला घेऊन गेले. मागणी काय आहे? आता आमची मागणी एकच आहे की या महिलांना या देशाच्या संविधानाने समान अधिकार दिलेला आहे, यांनाही जगण्याचा अधिकार आहे, म्हणून यांना हक्काचा निवारा मिळाला पाहिजे. यांच्याजवळ आज जे अंगावरचे कपडे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. इथं टेंट टाकायला सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते, इथं हे बसायला सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी हे सतरंजी उपलब्ध करून दिली. तर अशी परिस्थिती असताना यांचे लहान लहान मुलं आहे, काही मुलं शिक्षण घेतात, तर ही जी परिस्थिती असताना शासनाने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि या महिलांना हक्काचे घरं मिळवून दिले पाहिजे, निवाऱ्याची जागा मिळवून दिली पाहिजे. आमची हीच मागणी आहे. जी जागेवर कारवाई केली आहे ती जागा महापालिका हद्दीची आहे की खाजगी आहे? आता ज्या जागेच्या संदर्भात इथं जो लढा चाललेला आहे आमचा, तर हा लढा 2023 पासून त्या जागेच्या मालकी हक्का संदर्भात एक पूनमचंद शर्मा म्हणून एक मोठा व्यावसायिक आहे चोपडा शहरात, तर त्याच्या विरोधात या महिलांनी दावा दाखल केलेला आहे. कारण की त्याचं म्हणणं होतं की ही जागा माझी आहे, तर त्याने दिशाभूल केलेली एक. तर तो दावा दाखल असताना ह्या महिला त्याच्यात वादी आहे आणि तो प्रतिवादी आहे. तर या संदर्भात चोपडा न्यायालयात दावा दाखल आहे आणि दावा दाखल असताना पोलीस निरीक्षक देसले यांनी ही कारवाई केलेली. तर आम्ही या संदर्भात नगरपालिकेला जेव्हा विचारणा केली किंवा आपण 20 मे ते 31 मेच्या दरम्यान अतिक्रमण काढण्यासंदर्भात किंवा कोणतेही घरं तोडण्यासंदर्भात आपण कोणाला नोटीस दिलेली आहे का किंवा काही कारवाई केलेली आहे का, तर नगरपालिकेने आम्हाला स्पष्ट लिहून दिलं, रायटिंगमध्ये दिलेलं आहे की आम्ही 20 मे ते 31 मेच्या दरम्यान या घरं तोडण्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही, कुठलेही आदेश निर्गमित केलेले नाही. तहसीलदारांना विचारलं तर तहसीलदार म्हणतात की उत्तरपत्रामध्ये जाऊ असलं मी 2 दिवसानंतर
तेव्हा मला माहित पडलं की चोपडा शहरात अशी अशी घटना घडलेली. म्हणजे एक तालुक्याचा मजिस्ट्रेट म्हणतो की 2 दिवसानंतर मला माहित पडतंय. मग आम्ही पोलीस निरीक्षक देसले यांना विचारायचा प्रयत्न केला, काही पत्रकारही गेले होते. तर आता पोलीस निरीक्षक देसले म्हणतात की मी ते घरं तोडलेले नाहीत. मग नेमकं ते तोडले कोणी? आता पोलीस निरीक्षक देसले यांच्या उपस्थितीत ते घरं तोडण्यात आले, यांच्या ज्या संसारोपयोगी वस्तू होत्या त्या उद्ध्वस्त करण्यात आला. या गोष्टीचे अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत. नाही, वाद नेमका आहे ना की मग महापालिकेने जागा महापालिकेची आहे की खाजगी आहे याच्यावर आता सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न हा आहे. सन 2024 मध्ये महापालिकेने ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात औरंगाबाद हायकोर्टात दावा दाखल केलेला होता. तर त्यावेळेला हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की 30 एप्रिल 2024 पर्यंत ही कारवाई करण्यात यावी आणि या महिलांचं पुनर्वसन करण्यात यावं, अशा हायकोर्टाने आदेश दिले होते. आता त्या आदेशाच्या अनुषंगाने या ज्या संबंधित महिला होत्या ज्यांचे घर त्या ठिकाणी होते, तर ते नगरपालिकेने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली आहे आणि जिथून ते त्यांचे घर काढलेले होते त्या ठिकाणी सर्व रस्ता तयार केलेला आहे नगरपालिकेने. म्हणून असं एकंदरीत हे सांगायचं आहे मला की ती जागा नगरपालिकेचीच आहे. शेवटचा विचार काय आहे तुमचा? आता बघा, शासन प्रशासनाकडे गेल्या 1 महिन्यापासून या महिलांना पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. आता अशी परिस्थिती असताना सुद्धा शासन प्रशासन यांच्याबद्दल जर गांभीर्याने विचार करत नसेल तर आम्ही न्यायनिशाण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या महिलांना पाठिंबा दिलेला आहे. आणि जर यांना शासन प्रशासन न्याय देत नसेल तर न्यायनिशाण सामाजिक संघटनेच्या वतीने एक आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार. आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदनही देणार आहोत की लवकरात लवकर जर आपण यांना न्याय दिला नाही येत्या 2 दिवसात तर न्यायनिशाण सामाजिक संघटनेकडनं मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स, आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क करें। सभी कामों में माहिर और अच्छी क्वालिटी, यही हमारी पहचान है। स्पेशल मंडप डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, बलून डेकोरेशन, लाइट डेकोरेशन, नाइट इवेंट और जो आप चाहे। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138। पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास, जलगांव।